चला झाली एकदाची ऑर्डर पोचती. हे घ्या. वा रुपाली, आयता चहा हातात मिळाला. अहो काकू त्यात काय एवढं, उलट ऑर्डर पूर्ण करून तुम्ही सगळे किती दमलायत. हो पण रुपाली, विपिन, माईमकर, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं बरं का. तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानायचे तेच कळत नाहीये आम्हाला. अहो माईमकर, कधीतरी न खोकता बोला तरी. अरे ईशा, तू इतकी लवकर कशी काय आलीस? बाबा मुद्दाम परमिशन काढून लवकर आले ऑफिस मधून हे द्यायला. हे काय? हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ऑर्डरचे सगळे पैसे. अगबाई, खूपच आहेत ग हे. हो ना. हो काका, काय ना कॉर्पोरेट ऑर्डरला नेहमी जास्तच पैसे मिळतात. हो का? मग दरवर्षी कॉर्पोरेट ऑर्डर घेऊयात आपण. दरवर्षीच बघू, पण या वर्षी मात्र खरीच दिवाळी झाली आहे आपली. आता या पैशाचं काय करायचंय ना ते मी आधीच ठरवलंय. हो ना, म्हणजे हे पैसे आपल्या सगळ्यांचे आहेत, आपण सगळे मिळून दिवाळी साजरी करूया असंच ठरवलंयस ना तू? हो बाबा चालेल, पण नक्की काय करूया? म्हणजे बघ, आपल्याला ह्या फराळाच्या कामात ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ना, चाळीतल्या त्या सगळ्या लोकांना आपण नवीन कपडे शिवूयात. नाहीतर मग त्यांना हवी ती वस्तू घेऊन देऊ. काय? किंवा असं करू, सगळ्यांना एक छानसं गिफ्ट घेऊ. काका मला ना फटाके, पाऊस पाऊस पाऊस. नाही या, तेवढं सोडून काहीही सांग. हा मग ठीक आहे, मग चक्री घेतो, चक्री चक्री. अरे बाबा, तेवढं सोडून बोल म्हणजे फटाक्याचं सोडूनच बोल. एवढे मेहनतीने पैसे कमवले ते फटाक्यांवर वाया घालवायचे नाही. बरोबर आहे. मी काय म्हणतो, आपण काहीतरी उपयोगी वस्तू आणायला हवी. माईमकर काका, तुम्हाला काय हवंय? मी काय म्हणतो, आपण यांच्यासाठी खोकल्याचं औषध आणूयात का? कॉपी ये. येस. माझा एक फोटो घे ना. हो. घ्या आईसाहेब. सोनियाताईंनी हा चिवडा आणि लाडू खास मागवून घेतले. नको, मला नाही खावंसं वाटत आहे. का आईसाहेब, बरं वाटत नाहीये का? नाही ग, तब्येत बरी आहे माझी, पण फराळ करावा असं वाटत नाही. शुद्ध तुपातले एक्सेलंट लाडू आहेत ते, म्हणून स्पेशली आपल्यासाठी मागवलेत. त्यामुळे क्वालिटीचा काही प्रश्नच नाहीये. इनफॅक्ट माझ्या पप्पांच्या घरी पण यांच्याचकडून फराळ मागवला जातो. तसं नाही ग, फराळ चांगलाच असेल, पण आज विक्रांत नाही येत ना इथं. सगळ्यांनी एकत्र बसून खाल्लं असतं तर खरी दिवाळी साजरी झाली असती. ओ राईट, येस, अगदी बरोबर. म्हणजे आम्ही असो नसो काही फरक पडत नाही. इनफॅक्ट आम्ही नसलो तरी चालेल, पण ब्रो इन लॉ पाहिजेतच. त्याशिवाय तुमच्या दिवाळीला अर्थ नाहीये ना, नाही का? तसं नाही ग, सणासुदीला सगळे असले तर सण असल्यासारखं वाटतं ना. हो, मग आम्ही सगळे आहोत ना. मी आहे, जयदीप आहे, या घरातली बाकीची माणसं आहेत. फक्त ब्रो इन लॉ नाहीयेत, म्हणून मी इतक्या कौतुकाने मागवलेल्या फराळाला तुम्ही हातही लावणार नाहीये. ए सोन्या, छान दिसतेस, एकदम फेस्टिव्ह लुक. हो, दिवाळी आहे ना, म्हणजे असं आपण तरी मानतो, पण इथे काही लोकांना हा सण साजरा करण्याची इच्छा दिसत नाहीये. अगं काय झालं? एनिवे, ते जाऊ दे. तू सांग, तुझा ऑफिसचा दिवस कसा होता? आज ऑफिसमध्ये मी सगळ्यांना ईशाच्या घरी बनवलेल्या चकल्या वाटल्या. हा, डिफरंट गिफ्ट फॉर ऑल, डिफरंट अँड युज्युअल. सगळे खूप खुश होते माझ्यावर. रिअली? आय एम सो प्राऊड ऑफ यू. आई साहेब, तुम्ही ही चकली खाऊन बघाच.
बघा बघा. अरे हे घे, तू पण घे. बॉबी, येस दीदी. या मंदाच्या हातातलं फराळाचं ताट आत्ताच्या आत्ता फेकून देऊ? ऑफकोर्स. अरे सोन्या, सोन्या थांब, तू पण खाऊन बघ ना चकली. मंदा, हॅपी दिवाळी ससाणे. बाळके, हॅपी दिवाळी. अरे वा 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 वा, लावास का कंदील? हो हो. छान. अरे काय झालं, मी सगळ्यांना गिफ्ट देत देत आलो ना, त्यामुळे मग उशीर झाला मला यायला. सगळ्यांना म्हणजे अख्ख्या चाळीला? हो. अगं पटेलकडे गेलो, त्यांना चांदीची लक्ष्मी दिली, त्यांच्या दुकानाची चांगली भरभराट होती. चांगलं केलं बाबा. त्यांनी किती आयत्या वेळेस आपल्याला धान्य देऊन मदत केली. अरे हो, माईमकर, माईमकर, बरं झालं इथंच भेटलात. हे घ्या, तुमच्यासाठी चांदीची लक्ष्मी. कळलं कळलं. हॅपी दिवाळी. आणि हो ईशा, अगं तू रुपाली आणि बिपिन रावांसाठी गिफ्ट व्हाउचर देणार आहेस ना? हो बाबा, म्हणजे त्या दोघांना काय पाहिजे ते घेता येईल. ही चांगली कल्पना आहे बरं का. पोरांनो, खरंच तुम्ही खूप मदत केली आम्हाला. काका, खरं तर आम्ही ग्रेट असं काहीच केलं नाही. हा, पण आता गिफ्ट साठी आम्ही नाही म्हणणार. काय बिप्या? हो हो, म्हणजे अगं हो, पक्या काय मला भेटला नाही, तर तू त्याची भेट झाल्यावर त्याला त्याचे गिफ्ट देशील का? अगं ईशा, दे, मी पण त्याला होते. बिपिन सर. हा. चला. आई दे, मी करते. असू दे, मी करते. आयुष्यभर मला हेच करायचंय आता. पुष्पा, निमकर, तुमच्या बरोबर राहायचं ना म्हणजे एकही स्वप्न बघायचं नाही, कारण ते तुम्ही पूर्णच होऊ देणार नाही. शक्य असलं तरी नाही. अगं असं का बोलतेस तू? नाही तर काय, ऑर्डरचे मिळालेले पैसे उधळून टाकलेत तुम्ही. हे बघ, ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचा हक्क होताच की नाही त्या पैशावर. म्हणून गिफ्ट वाटत सुटायचं सगळ्यांना? आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे? सकाळी उठलं की काढा पैसे, वाटा सगळ्यांना. आई, तुला लंडनला जायचं होतं, तेही जाऊ दिलं नाही, आणि मला सुद्धा नाही. तुला? तू कधी जाणार होतीस लंडनला? त्या पैशातून मी लंडनचं तिकीट काढणार होते, पण नाही, संपले पैसे, वाटून टाकले सगळ्यांना. आता मी जाऊ शकत नाही. त्या राहिलेल्या पैशातनं ना लंडनचं पोस्टकार्ड सुद्धा येणार नाही. पुष्पा, नाही हो, मी काही स्वप्न बघायचीच नाहीत. माझी काही स्वप्न असतात की नाही, मी पूर्णच करायची नाहीत ती. आई, तू रागवू नकोस, पण एक सांगू? अगं, बाबांनी जे केलं ना ते बरोबर होतं ग. हे बघ, आपण एवढी मेहनत केली, रात्रभर जागलो आणि ती ऑर्डर कंप्लीट केली. ते सगळे लोक नसते तर पॉसिबलच झालं नसतं. मग दिवाळीची भेट म्हणून आपण त्यांना काही दिलं तर काय हरकत आहे आई त्यात? आई, अगं वेळेला ते सगळे धावून आले म्हणून आपल्याला पैसे मिळाले ना. नाहीतर मी तर ऑर्डर कॅन्सल करायला निघाले होते, माहितीये तुला. देवा, माझ्या आईला सांग की तिची मुलगी आता कमावती झाली. मी जर माझ्या वर्षभराचा पगार साठवला तर माझे आई बाबा सहज लंडनला जाऊन येऊ शकतील. त्यामुळे आता मी आई बाबा लंडन फंड सुरू करणार आहे.
प्रत्येक महिन्यात थोडे पैसे बाजूला काढून ठेवणार आहे. मग बघ, पुढच्या वर्षी ह्याच वेळेला माझी आई लंडन वारी करत असेल, तेही बाबांसोबत. आयडू, मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. तू बघच. वेडाबाई. आईसाहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? बरं आहे, चाललंय. आईसाहेब, मी तुम्हाला फोन करणारच होतो दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला. म्हटलं यावर्षी तुमची प्रथा बदलूया. शुभ दीपावली. धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद. आईसाहेब, तुम्ही फोन केलात ना, खूप बरं वाटलं. 20 वर्षापूर्वीचे दिवस आठवले. आवर्जून तुम्ही ऑफिस मधल्या प्रत्येकाला भेटण्यासाठी यायचात. सणासुदीला आपल्या भेटीगाठी व्हायच्या. खरंय, पण आता काळ बदललाय. पूर्वीच्या चालीरीती राहिल्या नाहीयेत. आजकाल भेटीगाठींपेक्षाही जास्त महत्व आलंय ते महागड्या गिफ्ट्सना. अगदी खरं बोललात. पण या वर्षी त्या बाबतीत सुद्धा जयदीप सरांनी एक फार चांगला बदल केलाय. हो, महागड्या कॉर्पोरेट गिफ्टच्या ऐवजी ईशाच्या आईने बनवलेल्या चकल्या लोकांना दिवाळीची गिफ्ट म्हणून दिल्या. हो, मलाही मिळाल्या त्या. कोणी कोणी केल्या होत्या? ईशा निमकरच्या आईने. ईशा म्हणजे? आपल्या ऑफिसमध्ये नवीन मुलगी लागली आहे. तिची आई दिवाळीला दरवर्षी चकल्यांचा व्यवसाय करते. ही देखील तिला मदत करते. फार छान मुलगी आहे. अरे वा. तिनं आम्हाला द्यायला म्हणून चकल्या आणल्या काय, जयदीप सरांनी त्याची चव घेतली काय, आणि त्या चकल्याच गिफ्ट म्हणून द्यायचा डिसिजन घेतला काय, सगळं एकदम अचानकच घडून आलं. आणि तुम्हाला सांगतो, या वर्षीची ऑफिस मधली दिवाळी फार वेगळी झाली. वा, हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे यावर्षी ऑफिस मध्ये फराळाला महत्व होतं तर चांगलंय. कधीतरी वेळ काढून ऑफिस मध्ये सगळ्यांना भेटायला येईन मी. पूर्वीचे सगळेजण भेटतील आणि नवीन लोकांशी ओळखी होतील. हो ना आईसाहेब, कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या. आणि ही जी ईशा आहे ना, ती सुद्धा भेटेल मला. बरं, ठेवू? तुम्हाला परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा. धन्यवाद. म्हणता म्हणता दिवाळी आली आणि म्हणता म्हणता दिवाळी जाईल सुद्धा. पुष्पाताई. कोण? नमस्कार. या ना. मी मिसेस गावकर. मला शेरीकरांनी तुमचं नाव सांगितलं. मला जरा चकल्या हव्या होत्या. अगो भाई, चकल्या का? बघाव्या लागतील. मला शेरीकर म्हणाल्याच होत्या तुमच्याकडच्या चकल्या लगेच खपतात म्हणून. खूप टेस्टी असतात असं म्हणाल्या त्या मला. पण मला एखादं पाकिट मिळालं तरी चालेल. मला बहिणीला पाठवायच्या होत्या. एखादं पाकिट ना? हो, बघते, कदाचित मिळेल. हो हो, चालेल. बसा ना आणते. हो. कुठे पाठवायच्या चकल्या? कॅनडाला, बहिणीकडे. कॅनडाला पाठवता येतात चकल्या? हो हो, अगदी 1.5-2 दिवसात पोहोचतात कुरिअरने. लंडनला पण पाठवता येतात का? हो, हल्ली जगभरात कुठेही फराळ पाठवता येतो. वहिनी, 2 पॅकेट मिळाले. दोन्ही देऊ का? हो हो, नक्कीच. अरे वा, थँक्यू. चला येते. हा, वहिनी, पुढच्या वेळी लवकर ऑर्डर द्या चकल्यांची. हो हो, नक्कीच. सर, सॉलिड आयडिया सुचली. तुम्ही इथे दिवाळीला नाही आहात म्हणून दिवाळीचा फराळ मिस नका करू. माझ्या आईच्या हातच्या चकल्या कुडुम कुडुम करत लवकरच तुम्ही खाल, थेट लंडन मध्ये.
परत रांगोळी? आता तो गण्या पुन्हा विस्कटून गेला. छान आलीये पण. हो. तुम्हीच यावेळेस मला मदत केली ना फराळ करायला. रंजना काकूने एकटीने केला का गो? हो ग, आणि मामा पण आलाय ना. मामाला रव्याचे लाडू तर लागतातच, आणि चकल्या काय तुझ्या आईनेच दिल्या. बरं ईशा, ऑफिसमध्ये सगळ्यांना फराळ आवडला ना? हो ग, फराळ तर सगळ्यांना आवडला. पण ऐक ना, विक्रांत सरांना नाहीच खायला मिळाला. पण आता काय करणार, ते तिथे एवढ्या लांब जाऊन बसलेत. ऐक ना रुपाली, अलीकडे ना फराळ पाठवता येतो परदेशी. हो का? अगं, परदेशी फराळ पाठवता येतो. काय ग, इरादा क्या है आपका? जो तुला वाटतोय तोच. आपण विक्रांत सरांना पाठवूया ना ग फराळ लंडनला. माझी खूप इच्छा आहे की त्यांनी माझ्या आईच्या हातच्या चकल्या खाव्या. रुपाली, मला मदत करशील ना? काय? ऍक्च्युली मी तुला मदत करू शकते. अगं, आमच्या ओळखीचा एक कुरिअरवाला आहे, म्हणजे माझा मामा की नाही बऱ्याच वेळा परदेशी कुरिअर करतो तिथून. अगं, हे केवढं भारी झालं. हो, तू विक्रांत सरांचा पत्ता दे, मी करते कुरिअर. पत्ता? हॅपी दिवाळी काका. रुपाली, अगं पत्ता नाहीये माझ्याकडे. अगं मग फोन कर आणि पत्ता घे. मग सरप्राईज कसं देणार सरांना? म्हणजे बघ ना, त्यांना किती छान वाटेल त्यांच्या नावाने असं मुंबईहून पार्सल आलं तर. म्हणजे आधी काय ते कळणारच नाही त्यांना, आणि उघडून बघितल्यावर घरी बनवलेल्या चकल्या दिसल्या की केवढा आनंद होईल त्यांना. हो ग. हे रुपाली, सरांच्या पत्त्याचं काय करायचं? ऑफिस मधून मिळव. ए हा, चालेल. म्हणजे आपण यावेळेस सरांना लंडन मध्ये सरप्राईज देणार आहे. येस. मी तुमच्या दोघांचा फोटो काढणार आहे आता. ए थांबिशा, त्या फोटो मध्ये मी असा राक्षस वगैरे वाटत नाहीये ना? हो, नाहीतर लोकांना वाटायचं की नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने वध केलेला नरकासूर तो मीच. काय आई, आता इकडे बघ. हा, आणि उठणं लाव बाबांना. आता स्माइल कर. 1, 2, 3. अगं, कसले गोड आलेत तुमचे फोटोज. हे बघून मला काय आठवलं माहितीये? काय? अगं, आमच्या ऑफिसच्या राजनंदिनी साडीचं जे कॅलेंडर आहे त्याला आम्ही हीच थीम वापरली. म्हणजे सणांचं महत्व सांगणारी माहिती किंवा एखादी इंटरेस्टिंग गोष्ट असेल ना त्या सणाबद्दल, तर ती छापायची, आणि त्याच्याबरोबर आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाचा एखादा गोड फोटो छापायचा. अगदी तुमच्या या फोटो सारखा. वा वा, छानच कल्पना आहे ही. नाही, पण ते फोटोचं वगैरे छान आहे ग, पण मग कॅलेंडर मध्ये अभ्यास कशाला छापायचा? माहिती, गोष्टी वगैरे. मुलं आधीच कंटाळलेली असतात अभ्यासाला. पुष्पा, तुझं ना आपलं काहीतरीच असतं. अहो खरंच. अगाई, थोडक्यात असणार आहे माहिती, आणि तीही अतिशय गमतीशीर प्रकारे लिहिलेली आहे. म्हणजे मुलांना वाचायला एकदम मजा आली पाहिजे. निमकर, चला उठा, आंघोळ करून घ्या, मग एकत्र फराळ करूयात. आपण ज्या चकल्या केल्या होत्या ना सगळ्यांनी मिळून, त्यातल्या 3 चकल्या मी बाजूला काढून ठेवल्यात, त्या खाऊयात आता. ए आई, ही कुठली साडी ग? अगं, पूर्वीच घेतली होती, कधी नेसले नव्हते. आता दिवाळी आहे म्हणलं काढते. मस्त दिसते. बरं, फोटो काढून याच्यात? हो, काढ ना. थांब थांब, असा काढ. बर, आता एक छान स्माइल कर. हा, बघ किती मस्त आलाय. वा. आणि
हा तुझा पाऊटवाला. हा माझे फोटो छानच येतात. ईशा तू हा नवीन ड्रेस घालून ऑफिसला जाणार आहेस? हो. नाही हा, त्या बसमध्ये रेल्वेमध्ये खराब होईल, तो फाटेल. एक काम कर, बदल आणि मग ऑफिसला जा. संध्याकाळी येशील ना तेव्हा परत घाल. बर. काढू माझं बाळ.